बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना। खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावचे ग्रामदैवत पीर महादेव या देवाच्या यात्रेस काल बुधवारपासून सुरुवात झाली आहे। बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी पहाटे 5 वाजल्यापासून धार्मिक विधी प्रारंभ होऊन सकाळी वाजण्याच्या सुमारास श्री महादेव पालखीचे मोठ्या भक्तिभावानं हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी सनई चौघडा तसेच हलगीच्या वाद्यातून गावातील सर्व देवदेवतांना भेट घेऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली। यानंतर ग्रामस्थांना दर्शनासाठी मारुती मंदिरात पालखीच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली। सर्व भाविकांना यात्रा कमिटीकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। यानंतर ठीक 4 वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिरातून पालखीचे प्रस्थान महादेव मंदिरांकडे करण्यात आले। त्यानंतर ठीक सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पीर साहेब गंध हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पीर साहेबांच्या गालिफाचे डोळ्यांचे पारणे फिटणारे भव्य दिव्य स्वरूपाची मिरवणूक काढण्यात आली। शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते जंगी कुस्ती होणार आहे। या कुस्ती स्पर्धेसाठी प्रत्यक्षात सकाळी 11 ते 2 या वेळेत नाव नोंदणी केलेल्या पैलवानांच्या कुस्ती आराखड्यात प्रवेश दिला जाईल असे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आलं आहे। दुपारी 2 नंतर येणाऱ्या पैलवानांचा विचार केला जाणार नसल्याची यात्रा कमिटीकडून स्पष्ट करण्यात आले। कुस्ती स्पर्धेनंतर महाप्रसादाचं आयोजन यात्रा कमिटीकडून करण्यात येणार आहे। त्याच दिवशी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शोभेचे दारूकाम होणार असून सायंकाळी 9 वाजायच्या सुमारास मातकेळ मकडू मान गेट ससी अर्थात मणिमूर्ख हँडू कन्नड सामाजिक नाटक होणार आहे। या संपूर्ण यात्रेसंदर्भात गावच्या सरपंच सीताबाई खडाखडे व यात्रा कमिटीचे खजिनदार राजकुमार तोडकरी यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। यावेळी पीर महादेव यात्रा कमिटी व ग्रामपंचायत समस्त वांगी ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येनं उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी। जय हिंद। लोकप्रधान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। कालच्यापासून पीर महादेव देवाची यात्रेस प्रारंभ झालेला आहे। काल दिवसभरात महादेवाच्या पालखीचं संपूर्ण गावातून मिरवणूक काढून त्यानंतर पालखी महादेव मंदिरात प्रस्थान करण्यात आले। त्याचबरोबर आजपासून पीर साहेबाच्या यात्रेस प्रारंभ झालेला आहे। पहाटे 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी सोलापूरसह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहे। या यात्रेमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पहाटे 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे। विशेषतः संपूर्ण राज्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना या यात्रेच्या माध्यमातून
स्पष्ट दिसत आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणात कालपासून ते आतापर्यंत जवळपास 10 ते 20,000 भाविक या ठिकाणी दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यानंतर ठीक 4 वाजता गलिपाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर उद्या सकाळ अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ठीक 4 वाजण्याच्या सुमारास मोठ्या कुस्त्याचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रात्री ठीक 9 ते 9:30च्या दरम्यान कन्नड सामाजिक नाटकाचंही आयोजन करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आलेली आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वांगी. प्रथम मी वांगीमधला राजकुमार शिवशरण तोडकरी बोलत आहे आणि माझे सर्व पंच कमिटी आम्ही यात्रा उत्सव चालू आहे. आमचं गावचा यात्रा उत्सव चालू आहे. तरी पीर महादेवच्या कृपेने काल महादेवची पालखीची भव्य मिरवणूक झाली. आता संध्याकाळी गंध गेली. आता सकाळी 16 तारीख आज भव्य गलित मिरवणूक चालू आहे. तरी उद्या संध्याकाळी कलगीतुरीची गाणी होणार आहेत आणि उद्या शुक्रवारी 17/5/2024 रोजी जंगी कलगीतुऱ्याची गाणी आहेत 5 वाजेपर्यंत आणि 5 नंतर जंगी कुस्त्याची फळ भरणार आहे. संध्याकाळी 10 वाजता भव्य नाटक मातुके मक्कळू महानगेट्ट शशी अर्थार्थ मणिमूर्ख हेण्णू असं सुंदर सामाजिक कन्नड नाटक होणार आहे आणि त्या नाटकानं आमच्या यात्रेची सांगता होणार आहे. उद्या रात्री 8 वाजता शोभेची भव्य दारूचे कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर नाटक चालू 10 वाजता नाटक सुरू होणार आहे. तरी सर्व आमच्या गावातील शेतकरी आणि कामगार आणि माझे सर्व गावकऱ्यांनी भरघोस पट्टी देऊन आमचं यात्रा चांगल्या तऱ्हेने पार पडत आहे. मी वांगीगावचे सरपंच सीता लक्ष्मण खडाखडे. आज पीर महादेव यात्रेनिमित्त सर्व भाविक आलेले आहेत आणि यात्रा बाहेर सोलापूर जिल्ह्यातील लोकांचं हार्दिक शुभेच्छा. आणि सर्व नाटकाचं हे नियोजन केलेलं आहे. आरोग्य सेविका सर्व गावकरी मंडळांनी मिळून आणि सदस्यांनी मिळून पंच कमिटीने मिळून सगळ्यांनी यात्रेची सोय केलेली आहे आणि यात्रा इतकी छान पार पडत आहे की सांगता येत नाही. इतका आनंद होतोय. यात्रेनिमित्त लोक इतके भाविक जमलेले आहेत आणि त्यांना सर्वांना आमच्यातर्फे येणाऱ्या भाविकांना आणि गावकऱ्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यात्रेनिमित्त पीर महादेव या वांगी गावात पीर महादेव यात्रा खूप दिवसापासून आहे, पण इतकी जोरात यात्रा होत नव्हती कधी. पण आता ह्या 10 वर्षाखाली इतकी छान यात्रा भरते ती सांगता येत नाही. इतकं मन लागतंय लोकांचं. लांबून लांबून लोक येतात, यात्रा करतात आणि सर्व छान चालतंय आणि लोकांना माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा.